नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत पालकाची गरगटा भाजी। ही भाजी आता बाजारात खूप प्रमाणात यायला सुरुवात झालेली आहे। तर आता इथे मी एक जोडी पालक स्वच्छ निवडून धुवून घेतलेला आहे। नंतर मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत आणि इथे मी थोडीशी तूर डाळ घेतलेली आहे। तुम्हाला इथे हरभऱ्याच्या डाळीचा वापर करायचा असेल तरीही करू शकता। मी इथे मिरच्या घेतल्या आहेत, नंतर लसूण घेतला आहे आणि एका टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे। तर आता आपण मिरच्या आणि लसूण कुटून घेऊया आणि पालकाची भाजी चांगली चिरून घेऊया। आता मी इथे पालकाची भाजी चांगली चिरून घेतलेली आहे आणि तिला मी आता कुकरमध्ये घालून घेणार आहे। चिरलेली भाजी आपण कुकरमध्ये घालून घ्यायची आहे आणि नंतर त्यामध्ये आपण घेतलेली तूर डाळ स्वच्छ धुवायची आहे आणि नंतर तिला कुकरमध्ये घालून घेऊया। नंतर आपण घेतलेले शेंगदाणे ही कुकरमध्ये घालून घ्यायचे आहेत आणि आपण आता त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेणार आहोत। थोडंसं मीठ घातल्यानंतर 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे। आता 1 ग्लास पाणी घालून घेतलं आहे। आता कुकर लावून आपण त्याच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहोत। आता कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत, तर आपली भाजी शिजलेली आहे। तिला थोडीशी मिक्स करून घेऊ आणि मॅशरच्या सहाय्याने चांगली घोटून घ्यायची आहे। तिला चांगली मॅश करून घ्यायची आहे आणि नंतर त्यामध्ये आपण 2 चमचे ज्वारीचं पीठ घालून घेणार आहोत आणि ते आपण भाजीत चांगलं मिक्स करून घेणार आहोत। इथे ज्वारीचं पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर एक कढई ठेवून घ्यायची आहे, त्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालून घेणार आहोत। 2 चमचे तेल घातल्यानंतर तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरी घालून घ्यायची आहे आणि नंतर आता त्यामध्ये आपण मिरची आणि लसूणची पेस्ट करून घेतलेली घालून घ्यायची आहे। आता मिरची आणि लसूणची पेस्ट थोडीशी भाजत आली की आपण त्यामध्ये सुके मसाले घालून घेणार आहोत। तर त्यामध्ये थोडीशी हळद घालू, धने पावडर घालूया आणि ती चांगले मिक्स करून घेऊया। तर नंतर आपण त्यामध्ये एक टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची आहे आणि तीही चांगली भाजून घ्यायची आहे। टोमॅटोची प्युरी चांगली भाजून घ्यायची आहे। 2 मिनिटासाठी आपण सगळे पेस्ट झाकून ठेवूया आणि नंतर इथे बघा सगळ्या मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे। तर आता आपण घोटून घेतलेली सगळी भाजी यामध्ये ओतून घ्यायची आहे आणि ती सगळी भाजी आपण या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। तर आता इथे भाजी थोडीशी घट्ट दिसत आहे, तर आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया। इथे मी गरम पाण्याचाच वापर केलेला आहे। भाजीमध्ये पाणी घालून झाल्यानंतर भाजी थोडीशी उकळू द्यायची आहे। थोडीशी शिजण्यासाठी झाकून ठेवूया। आता आपली भाजी चांगली शिजलेली आहे।